म्हाळसा, तुला काय झालं आहे रागवायला? त्याचे कारणही मीच तुम्हाला सांगू, तेही तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. हीच तर माझी व्यथा आहे. आता काय झालं हे सांगशील का? इथे काय घडतं ते बानूला ठाऊक असतं असं तुम्ही म्हणालात. याचा अर्थ काय? बानू आख्यानात असणं अपेक्षित होतं, पण ती इथे नाही. तिला तिच्या पूर्वजन्माचे रहस्य कळावं ह्यासाठी या आख्यानाचं तिला सहाय्य झालं असतं, पण ती ह्यापासून वंचित आहे. म्हणून इथे काय घडतं आहे हे तिला कळतंय का? होय, हे तसंच घडत आहे. मग तुम्ही हे माझ्यापासून का लपवून ठेवलत? कारण तिचा विषय जरी काढला तरी तुला नको असतं. तेव्हा ह्या परिस्थितीत बोलणं कसं होईल? देवेंद्र जर इथे आले नसते तर हे मला कळलंच नसतं की बानूला इथलं इत्थंभूत सगळं माहिती आहे. इथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुला एक दिवस कळणारच आहे. मला त्या दिवसाची वाट पाहायचीच नाही. म्हाळसा, मी येतो. रात्र झाली आहे, आपण नंतर बोलू. पण तुम्ही मला एक सांगितले नाही. कशाबद्दल? बानूला इथे काय घडतं आहे ते नेमकं कशामुळे कळतंय? असे काय आहे? या मागे कोण आहे? बानूला ज्या माध्यमातून हे सर्व कळत आहे ते मी दिलेलं नाही. मग कोणी दिले? म्हाळसा, तू एक विसरत आहेस की बानूचे वडील स्वर्गाधिपती आहेत. म्हणजे यात देवेंद्रांचा हात आहे तर? मला ह्यात ओढू नको. मला ह्यात पडायचंच नाही. तुला हवं तर तू स्वतः शोध घे. माझे पती प्रत्यक्ष श्री महादेव आहेत. श्री मार्तंड भैरव या रूपात ते माझ्या समोर उभे आहेत, पण त्यांना माझ्यासाठी काहीही करावेसे वाटत नाही. असे का? मी तुझ्यासाठी काय केलं आणि काय दिव्यातून जात आहे ह्याची तुला कल्पना नाही. ज्या क्षणी तुला कळेल त्या क्षणी तू क्षमाशील होशील आणि क्षमाही मागशील. नाही, त्या बानूसाठी मी कधीही क्षमा मागणार नाही. हे तर काळच ठरवेल. येतो मी.